हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची सुकी भाजी. कांदा हिरवी मिरची टाकून केलेली राई जिऱ्याची फोडणीवर. साधी सोपी भाजी आहे. ती तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट होण्यासाठी, हळद, राई, जिरं आणि हे बटाटे आपण घेतलेले आहेत, मीठ, तेल आणि हे पीठ घेतलेले आहे 2-3 चपात्या बनवण्यासाठी. पीठ मळून झालेलं आहे आपलं. नंतर शेवटी भाजी झाल्यावर आपण चपात्या करायला घेऊया. तर मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. आता राई जिरे टाकूयात. तेल जरा गरम होऊ दे. आता राई टाकूया, जिरं, आपण कांदा टाकलेला आहे. मिक्स करून घेऊया. कांदा कोमून घेऊया. छोटे छोटे कांदे होते म्हणून मी लांब लांब कापले आहेत. कांदा कोंबल्यानंतर आपण ह्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. ज्या ह्या तिखटीला कमी असतील बघूया आपण, तर आपण 1 चमचा लाल मसाला टाकूया, पण त्यामुळे तिखट जेवण लागतं. यात 1 चमचा हळद टाकत आहे. यात बटाटे टाकली आहेत. मिक्स करून उद्या झाकण मारून झाकणावर पाणी ठेवायचं. तुम्हाला दाखवते याचं मीठ नंतर टाकायचं शेवटी. झाकण ठेवून असं पाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर वाफ यायला द्यायची आहे. आपण आता कोथिंबीर टाकूया, मीठ टाकूया. एक हातात कैची आणि एक हातात कोथिंबीर. मग कैचीने कापून कोथिंबीर टाकली आहे म्हणून मी शूट नाही केलं. हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ पण टाकलं. असं मिक्स करून घ्यायचं. परत वापस ठेवायचं 2 ते 3 मिनटं. मग आपली भाजी रेडी आहे. शिजलेली आहे बटाटी. बघा आहे. मी चपाती आणि भाजी डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला. कशी वाटली ते नक्की सांगा. मी भाजी चपाती डिशमध्ये काढली आहे, तुम्हाला दाखवते. कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये.